हॅलो नमस्कार. तुमच्यासाठी घेऊन आले मी आज क्रिस्पी नाश्ता. रवा आणि बेसनापासून हा नाश्ता बनतो. खूप छान बनतो. कमी साहित्यात बनणारा हा पदार्थ नक्की ट्राय करून पहा. जे करताना स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर रवा हा मी पातेल्यामध्ये काढून घेतला आणि चाळून वगैरे घ्यायचा. त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला बेसन टाकायचं आणि छानपैकी ते मिक्स करायचं. मिक्स केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून, एकदम पाणी घालायचं नाही, थोडं पाणी घालून ते मिक्स करायचं, जेणेकरून म्हणजे एकदम आपलं म्हणजे बॅटर आपलं पातळही होणार नाही आणि एकदम घट्टही होणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही थोडं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. त्याचप्रमाणे आपल्याला ज्यात काही साहित्य घालायचं आहे, जसं की मिरची पावडर वगैरे घालायचं आहे, तर ते आपण बघूया. हे बघू शकता, अशा प्रकारे मिश्रण आपल्याला तयार करायचं. छानपैकी गिठुळ्याने झाल्या पाहिजे, त्याच्यामध्ये दक्षता घ्यायची आणि व्यवस्थित घोटून घ्यायचं. नंतर हे बॅटर आपल्याला शिजून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे त्यात गिठुळ्याने झाल्याची दक्षता घ्यायची. आणि हे बघू शकता, अशा प्रकारे आपलं बॅटर तयार आहे. याच्यामध्ये थोडेसे आपल्याला मसाले घालायचे आहे. मिरची पावडर, हळद, असे काही मसाले आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आहे. आणि ते पुन्हा एकदा मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ते सगळे याला म्हणजे मिरची पावडर वगैरे सगळ्याला लागेल. आणि हे बघा, तोच नाश्ता करून बोर झाला असाल तर नवीन नाश्ता ट्राय करून बघा. हे बघू शकता, अशा प्रकारे बॅटर तयार झालं. मग कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं, एकदम थोडंसं घालायचं, कारण की तेलाचं काम आपल्याला समोर आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं हिरव्या मिरच्या 2 कापलेल्या, जिरा वगैरे छान होऊ द्यायचा. नंतर त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ताही घालायचा. आणि ते बॅटर आपल्याला असं त्यात हळद वगैरे घालून घेतली असते ते कढईत टाकून घ्यायचं. आणि पुन्हा त्याला आपल्याला ढवळून घ्यायचं, कारण की पुन्हा त्याच्यामध्ये काही गिठोळ्या झाल्या नाही पाहिजेत. अशा प्रकारे ते बॅटर शिजत आलं की पूर्ण घट्ट होतं. ते पाणी जे टाकलेलं आहे आपण तेही कमी होतं आणि छान बॅटर आपलं तयार होतं. अशा प्रकारे फक्त 5 मिनिटं लो मीडियम आचेवर हे आपल्याला होऊ द्यायचं. एकदम फुल गॅसचे हे करायचं नाही, एकदम मीडियम आचेवर छान होऊ द्यायचं. हे बघा, अशा प्रकारे झालेलं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं. छान आपलं बॅटर शिजून तयार आहे. ऑटोमॅटिकच हे घट्ट बनतं. आणि त्याच्यामध्ये आणि पुन्हा मसाले घालायचे थोडेसे, ते म्हणजे मिरची चटणी असते बघा, ती दरदरात कुटलेली असते, ती आपल्याला त्याच्यामध्ये घालायची. आणि मसाला म्हणजे आपला जर तुम्हाला आवडत असेल धनियाची पेस्ट वगैरेही घालायची, तीळ वगैरेही घालू शकता. त्यात टाकलेला आहे मी कांदा बारीक चिरलेला आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा. आणि पुन्हा थोडासा कांदा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. शिमला मिरची असेल तर शिमला मिरची बारीक कट करून तीही घालून घ्यायची. टोमॅटोही घालून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही याच्यात कोणतेही व्हेजिटेबल घालू शकता. आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीर तर लागतोच, कोथिंबीरही घालून घ्यायचा. आणि बॅटर पुन्हा एकदा मिश्रण म्हणजे मिक्स करायचं.
जेणेकरून ते आपलं साहित्य सगळे याच्यात हे करेल. हातानेच मिक्स करायचं. आता यावेळेस ते घट्ट झाल्यामुळे ते हाताच्याच सहाय्याने आपल्याला मिक्स करावे लागेल. तर बघा छान मिक्स करायचं आणि हे बॅटर घट्ट झाल्यामुळे त्याला आता आपण हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाले की त्याचे छोटे छोटे गोल आकाराचे पुऱ्या टाईप आपल्याला ते बनवायचं. तुम्ही कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता. ट्रायंगल शेप, कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता. अशा प्रकारे बॅटर पुन्हा तयार झालेला आहे. गोळ्याचं म्हणजे आपण पीठ भिजवतो तसा एकदम घट्ट गोळा तयार झालेला आहे. या बॅटरपासून आपला नाश्ता तयार करायचा. तर हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याचे गोल 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 गोळे बनवला. गोळा बनवल्यानंतर त्याला छान प्रकारे आकार द्यायचा. तुम्ही जसं लागलं तसं देऊ शकता. मी माझ्या एका याने त्याला गोल शेप देत आहे आणि सगळेच याला मी गोल शेप देऊन घेणार आहे. तुम्ही बघू शकता गोल शेप, सिलेंडर शेप, अजून वेगवेगळ्या प्रकारचे शेप तुम्ही याला देऊ शकता. तुम्हाला आवडेल तसं तुमच्या आवडीनुसार. तर याला पूर्ण मी आता अजून आपल्याला याला डीप फ्राय करायचं आहे. त्याच्यामुळे सगळ्याला शेप देऊन घेते आणि नंतर आपण याला डीप फ्राय करूया. डीप नाही केलं तरी चालेल. तुम्ही याला थोडंसं तेल घालून फ्राय करू शकता. आता सगळे याला मी शेप देऊन घेते आणि नंतर आपण याला फ्राय करून घेऊया. तुम्हाला कसे वाटल्या माझ्या रेसिपीज, म्हणजे कसं वाटलं पदार्थ? जर आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी जेणेकरून तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल. आणि हे बघा मी नॉनस्टिकच्या तव्यावरती टाकलेलं आहे तेल थोडं कमीच टाकलेलं आहे मी, कारण की मला जास्त तेल आवडत नाही. आणि हा जो पदार्थ आहे हा कमी तेलामध्येही छान बनतो. त्याच्यामुळे जास्त तेलाची गरजही नाही लागत. आणि हे बघू शकता अशा प्रकारे आपण याला फ्राय करून घेऊया. गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला याला फ्राय करायचं आहे. एकाच साईडला पूर्णपणे लाल झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला त्याला पलटून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल की एक साईड पूर्णपणे आपली झालेली असेल, दुसऱ्या साईडनं आपल्याला तेव्हाच परतायचं आहे. हे बघू शकता एक साईड झालेली आहे. दुसऱ्या साईडने आपण याला आता शेकून घेणार आहोत. या नाश्त्याला तेलही कमी लागतो आणि काहीतरी वेगळा नाश्ता बनतो. नाश्ता बनून तयार आहे. चला तर खाऊ, टेस्ट करून बघूया. कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.